जेव्हा विचारायचं जालंधर तेव्हा गोपीचंद सांगायचं. गोपीचंद नाव सांगायचं आणि मूर्ती पुढे करायची. ती चढून भस्म व्हायची. जालंधरनाथाने विचार केला की मी शाप देत नाही तरी पण हा जिवंतच आहे. एवढंच नव्हे, गोपीचंद राजा काणिकनाथाकडे गेला आणि काणिकनाथाने काय केलं, झोरीतून भस्म काढलं आणि गोपीचंदाच्या डोक्याला ते भस्म फासलं आणि चिरंजीव असा आशीर्वाद दिला. आणि गोपीचंदाला घेऊन काणिकनाथ त्या खड्ड्याच्या जवळ गेले. खड्ड्याच्या जवळ गेले. आजूबाजूला उभे आहेत. ज्या वेळे काणिकनाथाने गोपीचंदाला सांगितलं की हे कुदळे घे, तो खोद. जशी कुदळी मारल्या बरोबर आणखी आवाज आला, अरे तू आहे तरी कोण? तू अद्याप जिवंत काय? तू कोण आहे? गोपीचंदाने सांगितलं, मी गोपीचंद आहे. तुझ्या सोबत कोण आहे? म्हणे काणिकनाथ आहे. पहिलेच आशीर्वाद दिला काणिकनाथाने, चिरंजीव भाऊ. चिरंजीव म्हणजे मृत्यू नसते. काणिकनाथजीने विनवणी केली, गुरुजी मी आपला शिष्य काणिकनाथ, आपण वर यावं आणि त्या ढिगाऱ्यामधून हळूहळू जालंधरनाथ वर येऊ. वर आल्यानंतर काणिकनाथाने दर्शन घेतलं आणि सर्वजण हात जोडून उभे आहेत. महाराज गोपीचंद म्हणतात, महाराज आम्हाला माफ करा, आमच्या हाताने चूक घडलेली आहे, आम्हाला माफ करा. जालंधरनाथाने ओळखलं की ही सर्व लीला माझ्या शिष्यांची म्हणजे काणिकनाथाची. काणिकनाथाला एवढं कळल्यानंतर गोपीचंदाला शिक्षा का दिली नाही? कारण गोपीचंद मैनावतीने लुमावंतीने काणिकनाथाची सेवा केली, काणिकनाथाला प्रसन्न करून दिले. म्हणून म्हणतात ना, किती काही जर चुका कधी घडल्या, फक्त भगवंताला संताला शरण जा महाराज, सर्व आपल्याला माफ करतात.